आपण असा विचार करूया की ज्या एका गोष्टीची आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात सर्वात जास्त आस धरून असतो, म्हणजेच पूर्ण सलग आणि नीरव शांतता. पण खरं तर तीच गोष्ट आपल्या मेंदूसाठी सर्वात भयानक आणि अस्वस्थ करणारा अनुभव असू शकते का? हो, आणि हा एक अतिशय विरोधाभासी अनुभव आहे. नक्कीच. म्हणजे नाशिकमधल्या एका शांत अपार्टमेंटची आपण कल्पना करूया. मुंबईसारख्या गजबजलेल्या आणि आवाजाने भरलेल्या शहरातून आल्यावर ती शांतता अगदी अंगावर येणारी होती. भिंतींच्या पलीकडून येणारा ट्रॅफिकचा सततचा गोंगाट नाहीये. मध्यरात्री 3 वाजता शेजाऱ्यांच्या भांडणाचा आवाज नाही. तिथे फक्त कुठून तरी टेकडीवरून येणाऱ्या एका मंदिराच्या घंटेचा अस्पष्ट आवाज होता. हो, आणि रात्रीच्या वेळी संपूर्ण खोलीत घुमणारा स्वतःच्याच श्वासोच्छ्वासाचा आवाज. म्हणजे हीच ती वेळ होती जेव्हा तो स्वतःचा श्वास एखाद्या नको असलेल्या पाहुण्यासारखा वाटू लागला होता. खरंय. कसं आहे ना, आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्याला शांतता हवी आहे, पण जेव्हा ती खरोखर मिळते, म्हणजे जेव्हा आजूबाजूला लक्ष विचलित करण्यासाठी काहीच उरत नाही, तेव्हा तीच शांतता आपल्याला खायला उठते. आणि मग ह्याच रिकाम्यापणापासून पळ काढण्यासाठी आपण काय करतो? आपण तासनतास फोनवर वेळ घालवतो. हो, अगदी डोळे जळेपर्यंत. बरोबर. डोळे जळेपर्यंत आणि मेंदू थकेपर्यंत आपण स्क्रीनवर स्क्रोल करत राहतो. असे व्हिडिओ पाहतो जे 5 मिनिटांनंतर आपल्या लक्षातही राहत नाहीत. नक्कीच, ही आपल्या सर्वांचीच सवय झाली आहे. तर आज आपण ज्या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत तो एका अशाच व्यक्तीच्या अनुभवावर आधारित आहे, ज्यांनी या चक्रातून पूर्णपणे बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एका व्यक्तीच्या 10 दिवसांच्या विपश्यना ध्यान शिबिरातील अनुभवाची चिरपाड करणार आहोत. हे खूपच रंजक असणार आहे. अगदी. आपले आजचे मुख्य उद्दिष्ट हे समजून घेणे आहे की बाह्य जगापासून पूर्णपणे तुटून फोन किंवा इतर कोणतीही साधने नसताना केवळ स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित केल्यावर मानवी मनाचे नेमके काय होते, आणि परंपरेत ज्याला शून्य म्हटले जाते त्या प्राचीन आणि गूढ संकल्पनेचा आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्याशी काय संबंध आहे हेही आपण पाहणार आहोत. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून पाहूया. तर या अनुभवाची सुरुवातच एका प्रचंड अस्वस्थतेतून आणि एका उत्स्फूर्त निर्णयातून होते. लेखकाने एका रात्री झोप न लागल्यामुळे केवळ कंटाळा घालवण्यासाठी विपश्यना ध्यान शिबिराविषयी माहिती वाचली. म्हणजे 10 दिवस पूर्ण शांतता. हो, फोन नाही, इंटरनेट नाही, पुस्तके नाहीत, आणि अगदी कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून पाहायचे नाही. हे ऐकायला जेवढं भयंकर वाटत होते तेवढेच त्यांना ते त्या क्षणी गरजेचंही वाटले. आणि विशेष म्हणजे हे शिबिर त्यांच्या नाशिकच्या अपार्टमेंटपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावर होते, पण त्यांनी कधी त्याकडे लक्षच दिले नव्हते. बरोबर. मध्यरात्री ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्हाला हे शिबिर का करायचे आहे या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांची जी धांदल उडाली ती आपण सगळेच समजू शकतो. हो, त्यांनी फक्त फॉर्म सबमिट केला आणि लॅपटॉप बंद करून टाकला. कदाचित आतल्या आत या आशेने की त्यांचा अर्ज नामंजूर व्हावा आणि त्यांना जावे लागू नये, पण तसे झाले नाही. नाही, अजिबात नाही. जेव्हा ते तिथे पोचले तेव्हा त्यांना त्यांचा फोन, पाकिट आणि बाह्य जगाशी जोडणारी प्रत्येक गोष्ट तिथे जमा करावी लागली. बापरे. तो क्षण मानसिकदृष्ट्या खूप महत्वाचा असतो, कारण ती केवळ काही भौतिक वस्तूंची देवाणघेवाण नसते. मग ती नक्की कशाची सोडवणूक असते? खरं तर ती आपल्या बाह्य ओळखीची, आपल्या सवयींची आणि आपल्या कम्फर्ट झोनची सोडवणूक असते. फोन जमा करणे म्हणजे आपण जगात कोण आहोत हे सिद्ध करणाऱ्या पुराव्यांना सोडून देणे. अगदी खरंय. पहिल्याच दिवशी संध्याकाळी त्यांना आर्यमौन म्हणजेच नोबल सायलेन्स या नियमाची ओळख करून देण्यात आली. सलग 10 दिवस अजिबात न बोलणे, कोणतेही हावभाव न करणे आणि एकमेकांशी साधा संपर्कही न ठेवणे. थांबा, हे ऐकूनच मला धडकी भरतीये. हे एखाद्या शिक्षेसारखं किंवा जेलमधल्या सॉलिटरी कन्फाइनमेंट सारखं नाही का वाटत? हो, वरवर पाहता तसंच वाटतं. मला असं वाटतं की हा अनुभव एखाद्या व्यसनाधीन व्यक्तीला अचानक त्याचं व्यसन सोडायला लावल्यासारखा आहे. सुरुवातीला शांतता ही मुक्ती वाटतच नाही, ती एक प्रकारची कमतरता वाटते. अगदी बरोबर. जेव्हा त्यांनी पहाटे 4 वाजता उठून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा सराव सुरू केला तेव्हा अवघ्या 3 मिनिटांतच त्यांचं मन भरकटलं. जुने पश्चात्ताप, न झालेली भांडणं, भविष्याची चिंता, लहानपणीचे कटू प्रसंग हे सगळं एका वादळासारखं त्यांच्या डोक्यात सुरू झालं. आणि शारीरिक वेदना तर होत्याच. हो, गुडघे आणि पाठीत असह्य वेदना. इथे मला एक प्रश्न पडतो. जेव्हा आपल्याकडे लक्ष विचलित करण्यासाठी काहीच नसतं, जेव्हा आपण फक्त शांत बसलेलो असतो, तेव्हा आपला मेंदू मुद्दामून अशा जुन्या आणि त्रासदायक गोष्टी का उकरून काढतो?
तो शांत का राहू शकत नाही? यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे शिबिराचे शिक्षक या आर्यमौनला एक भेट म्हणतात, शिक्षा नाही. भेट? पण असं का? यामागचं मानसशास्त्रीय कारण समजून घेणं गरजेचे आहे. आपला अहंकार किंवा स्वतःची जाणीव ही बाह्य उत्तेजनांवर जिवंत असते. आपण रोजच्या जीवनात समाजासमोर सतत एक मुखवटा घालून वावरत असतो. हो, आपण कसे दिसतो, लोक आपल्याबद्दल काय विचार करतात. अगदी. यावर आपली प्रचंड मानसिक ऊर्जा खर्च होत असते. जेव्हा तुम्ही हे आर्यमौन पाळता तेव्हा तुम्हाला कोणासमोरही काहीही सिद्ध करायचे नसते, कोणतीही भूमिका वठवायची नसते. म्हणजेच स्वतःला सिद्ध करण्याची गरज उरत नाही. बरोबर. हे मानसिक ओझे जेव्हा उतरवले जाते तेव्हा मेंदू गोंधळतो. अहंकार टिकवून ठेवण्यासाठी बाहेरून काहीच मिळत नसल्यामुळे मेंदू आतूनच जुना कचरा, जुन्या आठवणी आणि भावना बाहेर फेकायला सुरुवात करतो. अच्छा, म्हणजे जेणेकरून तो स्वतःला व्यस्त आणि जिवंत ठेवू शकेल. नक्कीच. तो स्वतःचा अस्तित्वाची धडपड करत असतो. म्हणजे हा आपला मेंदू आपल्याला त्रास देत नसून तो खऱ्या अर्थाने वर्षानुवर्षे साचलेला भावनिक कचरा बाहेर फेकत असतो. पण हे समजायला सोपे असले तरी प्रत्यक्ष अनुभवताना भयावह असेल. हो, लेखकालाही सुरुवातीचा काळ अगदी असह्य वाटला. त्यांना असे वाटले की आपलं मन म्हणजे एक पुराचं पाणी आहे, जे वर्षानुवर्षे लपवून ठेवलेला कचरा आणि कटू आठवणी घेऊन वाहत आहे. त्यांना अनेकदा शिबिर सोडून जावेसं वाटले असेल ना? हो, अनेकदा वाटलं. पण मग या संघर्षाच्या कालखंडानंतर काहीतरी घडलं. म्हणजे जेव्हा मेंदूचा हा विरोध थकून जातो तेव्हा अवस्था कशी बदलते? कसे? जेव्हा मेंदूची ही बंडखोरी शिगेला पोचते आणि तरीही तुम्ही त्याला कोणताही बाह्य प्रतिसाद देत नाही, तेव्हा तो थकायला लागतो. मेंदूला समजते की आता जुन्या आठवणी उकरून काढूनही काहीही फायदा होणार नाहीये. आणि इथेच तो महत्वाचा बदल घडतो. अगदी. लेखकाने अनुभवले ही श्वास घेताना आणि सोडताना पहिल्यांदाच त्यांना एका पोकळीची जाणीव झाली. तो एक अतिशय सूक्ष्म क्षण होता, कदाचित एका सेकंदाचा, जिथे त्यांच्या मनात भूतकाळाचा किंवा भविष्याचा कोणताही विचार नव्हता. मला हे एका लहान मुलाच्या उदाहरणासारखं वाटतं. आपण अनेकदा पाहतो की एखादं लहान मूल जेव्हा खूप हट्ट करतं, पाय आपटून रडतं आणि तरी आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, तेव्हा ते मूल रडून रडून स्वतःच दमून जातं. हो, अगदी तसंच. आणि मग एका क्षणी ते शांत होतं, एक दीर्घ श्वास घेतं आणि झोपून जातं. लेखकाचं मनही असंच स्वतःशीच भांडून थकून गेलं होतं का? अगदी समर्पक उदाहरण आहे. मनाची ती दमछाकच त्याला शांत करते. आणि जसजसा वेळ पुढे सरकतो तसतशा या शांततेच्या वेळा वाढू लागतात. त्यांनी आणखी काय अनुभवले? त्यांनी आणखी एक अद्भुत गोष्ट अनुभवली. जेव्हा मन शांत झाले तेव्हा त्यांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या इतर 50 लोकांच्या एकत्र श्वास घेण्यामुळे निर्माण झालेली एक सामूहिक स्पंदने जाणू लागली. अरे वा, म्हणजे कलेक्टिव्ह पल्स. हो, विचार करा, 50 लोक एकाच खोलीत आहेत, कोणीही एकमेकांशी एक शब्दही बोलत नाहीये, पण तिथे एक असा संवाद सुरू होता ज्याला शब्दांची गरज नव्हती. म्हणजेच ती शांतता नुसतीच आवाज नसणे अशी राहिली नव्हती, तर तिला एक जिवंत पोत प्राप्त झाला होता. अगदी बरोबर. पण खरी गंमत तर इथेच येते. मन शांत झाल्यावर हा प्रवास सोपा होईल असं वाटत असतानाच त्यांच्यासमोर एक नवीन आव्हान उभं राहिलं. हो, 6व्या दिवशी त्यांना पॅगोडा नावाच्या एका छोट्या बंदिस्त खोलीत ध्यान करायला पाठवण्यात आलं. ही खोली एका कपाटाएवढी लहान होती आणि तिथे पूर्ण अंधार होता. थांबा, हे मला जरा विचित्र आणि धोक्याचं वाटतंय. विचित्र का वाटतंय? कारण एका अंधाऱ्या अत्यंत छोट्या खोलीत स्वतःला बंदिस्त करून घेणं, विज्ञानाच्या भाषेत याला आपण सेन्सरी डेप्रायव्हेशन म्हणतो, बरोबर? हो, नक्कीच. म्हणजेच अशी अवस्था जिथे आपल्या इंद्रियांना कोणताही बाह्य अनुभव दिला जात नाही. डोळ्यांना प्रकाश नाही, कानांना आवाज नाही. सामान्यतः अशा परिस्थितीत माणसाला गुदमरल्यासारखं व्हायला हवं, क्लॉस्ट्रोफोबिया व्हायला हवा किंवा चक्क वेड लागायला हवा. मग लेखकाला तिथे वेगळीच अनुभूती कशी येऊ शकते? तुमचा हा संशय अगदी नैसर्गिक आहे. आणि सुरुवातीला लेखकालाही नक्की तीच भीती वाटली होती. बापरे. हो, अंधारात आणि बंदिस्त जागेत श्वास कोंडल्यासारखा वाटला. पण इथे एक मानसिक गुंता सोडवणे गरजेचे आहे. आपल्याला भीती का वाटते? कारण आपल्या स्वतःच्या सीमांवर आक्रमण होत आहे असे आपल्याला वाटते. म्हणजे आपण स्वतःला आपल्या शरीराच्या सीमांपर्यंत मर्यादित मानतो म्हणून? अगदी. पण जेव्हा डोळ्यांना कोणतेही दृश्य दिसत नाही आणि मन आधीच शांत झालेले असते, तेव्हा ते मन त्या बंदिस्त जागेच्या पलीकडे विस्तारू लागते. लेखकाने ती भीती ओलांडली
आणि मग तो अंधार त्यांना तटस्थ वाटू लागला. त्यांनी मूळ माहिती त्याचं वर्णन खूप सुंदर केलंय. ती छोटी खोली त्यांना कोंडून न ठेवता हाताच्या ओंजळीत जपलेल्या मेणबत्तीच्या ज्योतीप्रमाणे सुरक्षित ठेवत होती. म्हणजे तो अंधार त्यांना दाबून टाकत नव्हता, तर त्यांना जपत होता. बरोबर. हा तो क्षण असतो जिथे आतल्या आणि बाहेरच्या जगातील सीमारेषा पुसट होऊ लागतात. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराच्या सीमा विसरता तेव्हा तुम्ही स्वतःला एका मोठ्या अस्तित्वाचा भाग मानू लागता. आणि मग त्या पॅगोडामधून बाहेर आल्यावर पॅगोडामधून बाहेर आल्यावर लेखकाला आजूबाजूचे जग पूर्णपणे बदललेले वाटले नाही, पण ते अधिक स्पष्ट नक्कीच वाटले. झाडांची पाने अधिक हिरवी आणि जिवंत वाटू लागली. म्हणजे या अंधाराने आणि शांततेने त्यांचा अनुभव हिरावून घेतला नव्हता, तर त्यांनी आजवर आवाजाच्या गदारोळात काय काय गमावले होते याची जाणीव त्यांना करून दिली होती. हो, हे अगदी जुन्या आरशावरची धूळ अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच झटकल्यानंतर स्वतःचं प्रतिबिंब अत्यंत स्पष्ट दिसण्यासारखं आहे. आणि हाच अनुभव नंतर आणखीनच विस्तारतो. 8व्या दिवशी तर हा अनुभव शिखरावर पोहोचतो. हो, जेव्हा ते त्या अवस्थेच्या शिखरावर पोहोचतात तेव्हा त्यांना एका अथांग उपस्थितीची जाणीव होते. स्वतःचं शरीर, ध्यान करणारी इतर मंडळी आणि अगदी वेळ, हे सर्व त्या एकाच अथांग शांततेचे तरंग वाटू लागतात. अगदी बरोबर. आणि इथेच परंपरेत वारंवार वापरल्या जाणाऱ्या शून्य या प्राचीन संकल्पनेचा संदर्भ येतो. पण इथे मला थोडं थांबून तुम्हाला काही विचारायचंय. नक्कीच, सांगा ना. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आपण रोजच्या जीवनात आणि गणितात शून्य म्हणजे काहीही नसणे किंवा रिकामेपणा असे समजतो. हो, नथिंगनेस. पण ही शांतता एखादी मृतपोकळी नसून एक पूर्णता कशी असू शकते? मला हे गणित थोडं समजावून सांगा. एखादी रिकामी जागा जिवंत कशी असू शकते? हे एखाद्या सामान्य माणसाच्या आकलनाच्या पल्ल्याडचं वाटतं. खरं तर जर आपण हे एका मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्याला समजेल की प्राचीन भारतातील गूढवादी आणि तत्वज्ञानी या शून्य संकल्पनेला इतके महत्त्व का देत होते. शून्य म्हणजे रिकामा डब्बा नाहीये. मग ते काय आहे? ते एक असे अस्तित्व आहे जिथून सर्व काही निर्माण होते आणि जिथे सर्व काही विलीन होते. आपण एका उदाहरणाने हे समजूया. प्रकाशाला अस्तित्वात राहण्यासाठी कोणत्याही भिंतीची किंवा आधाराची गरज नसते. तो स्वतःच एक अस्तित्व आहे. हो, हे पटतंय मला. किंवा आपला श्वास घ्या. आपण लक्ष देत नसलो तरीही तो सतत सुरूच असतो. तो एका लयीत स्पंदित होत असतो. त्याचप्रमाणे शून्यता किंवा ती अथांग शांतता ही आपण निर्माण करत नाही. ती कोणतीही कृती किंवा प्रयत्नातून उभी राहत नाही. म्हणजे ती आधीपासूनच तिथे असते. अगदी. ती एक सुपीक पोकळी आहे. म्हणजे जसं आकाशात ढग येतात आणि जातात, पण आकाश नेहमीच तिथे असतं, तसंच आपले विचार येतात आणि जातात, पण ही शांतता त्यामागे सतत असते. अगदी योग्य. त्यात कोणताही आकार नाही, नाव नाही, पण तरीही त्यात सर्व काही सामावलेलं आहे. आपण फक्त ती शांतता शोधायची असते, उलगडायची असते. म्हणजे शिबिरातील त्या पूर्ण मौनाच्या काळात लेखकाने ती शांतता निर्माण केली नव्हती. नाही, मेंदूचा गोंगाट थांबल्यामुळे त्यांना ती शांतता पहिल्यांदाच ऐकू आली होती. हा विचारच किती मुळापासून हादरवणारा आणि तरीही शांत करणारा आहे. पण मग या शिबिराचा शेवट कसा होतो? 10व्या दिवशी जेव्हा हे आर्य मौन संपतं आणि त्यांना पुन्हा बोलण्याची परवानगी मिळते तेव्हा सगळं बदलतं. म्हणजे अचानक जेवण कक्षात पुन्हा गप्पा, हास्य आणि शब्दांची देवाणघेवाण सुरू होते. हो, लेखकाला हे एखाद्या विसरलेल्या भाषेची पुन्हा नव्याने आठवण झाल्यासारखं वाटतं, पण त्यांच्या मते ती मिळवलेली शांतता हरवली नव्हती. म्हणजे ती त्या सगळ्या गोंगाटाच्या खाली एक मूळ आधार म्हणून अजूनही अस्तित्वात होती. नक्कीच. आणि खऱ्या आयुष्यातील कसोटी तर इथूनच सुरू होते. जेव्हा ते शिबिर संपून नाशिकच्या आपल्या फ्लॅटवर परतले तेव्हा त्यांना शहराचा गोंगाट पूर्वीपेक्षा जास्त जाणू लागला. साहजिकच आहे. बाहेरील ट्रॅफिकचा आवाज, टीव्हीचा आवाज आणि स्वतःच्या आतल्या विचारांचा गोंगाटही त्यांना अधिक स्पष्ट ऐकू येऊ लागला. पण आता एक मोठा फरक पडला होता. कोणता फरक? पूर्वी ते या गोंगाटात वाहून जायचे, पण आता त्यांच्याकडे एका मूळ शांततेचा संदर्भ होता, एक रेफरन्स पॉइंट होता. आता त्यांना माहीत होते की या सर्व गोंगाटाच्या तळाशी काय आहे. जेव्हा जेव्हा त्यांना अस्वस्थ वाटायचे तेव्हा ते केवळ डोळे मिटून पुन्हा त्या शांततेत प्रवेश करू शकत होते. म्हणजे हे कोणत्याही समस्येपासून पळून जाणे नव्हते, तर स्वतःच्या खऱ्या अस्तित्वाची आठवण करून देणे होते. अगदी. मला या अनुभवातला एक प्रसंग खूप महत्त्वाचा वाटतो, जो या सगळ्या संकल्पनांना आपल्या दैनंदिन जीवनात आणून ठेवतो. शिबिरानंतर काही आठवड्यांनी ते शहराबाहेरील एका डोंगरावरील जुन्या साधूंच्या गुहेत जातात. ती गुहा अतिशय अंधारी आणि थंड असते. हो, तो प्रसंग खूप बोलका आहे. तिथे गेल्यानंतर डोळे मिटून बसल्यावर अवघ्या काही मिनिटांनंतरच त्यांना पुन्हा तीच अथांग जाणीव होते, जी त्यांना शिबिरातील त्या छोट्या पॅगोडामध्ये झाली होती.
खरं तर या प्रसंगामधून लेखकाला जीवनातले एक फार मोठं सत्य समजते. ती शांतता त्या गुहेने निर्माण केली नव्हती. आणि ती शांतता त्या 10 दिवसांच्या कठोर शिबिरानेही निर्माण केली नव्हती. बरोबर. ती शांतता तिथे नेहमीच होती. ती प्रत्येक गोष्टीच्या खाली स्पंदित होत होती. फक्त कोणीतरी क्षणभर थांबून ती ऐकण्याची वाट पाहत होती. शांतता ही सरावाने किंवा कठीण प्रयत्नाने मिळवण्याची गोष्ट नसून जेव्हा आपण स्वतःला अनावश्यक गोष्टींनी, विचारांनी आणि बाह्य जगाच्या आवाजांनी भरणं थांबवतो तेव्हा ती आपोआप गवसणारी गोष्ट आहे. म्हणजे शिबिराने त्यांना फक्त एकच गोष्ट शिकवली होती, थांबायचे कसे. अगदी बरोबर. आणि इथेच या सगळ्या गूढ आणि तत्वज्ञानात्मक अनुभवाचा अत्यंत व्यावहारिक उपयोग आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी समोर येतो. मला हे एखाद्या जुन्या रेडिओसारखं वाटतं. एखाद्या रेडिओची वारंवारता हवेत सतत प्रसारित होत असते, फक्त आपण आपला रेडिओ त्या योग्य चॅनलवर ट्यून केलेला नसतो. हो, आपण कायम कर्कश गाण्यांच्या चॅनलवर किंवा बातम्यांच्या गोंगाटावर अडकलेले असतो. पण ती शांततेची वारंवारता तिथे नेहमीच असते. तुम्हाला ही शांतता मिळवण्यासाठी कोणत्याही डोंगरावरील गुहेत जाण्याची गरज नाही किंवा दरवेळी 10 दिवसांच्या शिबिराचीही गरज नाही. अजिबात नाही. जेव्हा ऑफिसमध्ये खूप ताण येतो किंवा जेव्हा जग खूप अस्वस्थ करणारं वाटतं, तेव्हा फक्त 30 सेकंद थांबून डोळे मिटून घेणं, काही दीर्घ श्वास घेणं पुरेसं आहे. आणि आपण पाहू शकतो की ती शांतता तिथे जशीच्या तशी आपली वाट पाहत असते. नक्कीच. आणि यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो जो आपण सर्वांनी स्वतःला विचारला पाहिजे. कोणता प्रश्न? आपण आपल्या जीवनातील प्रत्येक मोकळा क्षण कोणत्या ना कोणत्या आवाजाने, फोनच्या स्क्रीनने, सोशल मीडियाने किंवा विचारांच्या गर्दीने का भरून काढत असतो? आपण नक्की कशापासून पळ काढत आहोत? खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. लेखकाचा या संपूर्ण प्रवासातील मुख्य निष्कर्ष हाच आहे की शांतता हे आपलं मूळ घर आहे. ज्याला प्राचीन तत्वज्ञानी शून्य म्हणतात, ते आपलं खऱ्या अर्थाने घर आहे. पण आपण त्या सततच्या आवाजांना, त्या तणावाला आणि गोंगाटालाच आपले जीवन मांडण्याची मोठी चूक करत आलो आहोत. खरंच, नाशिकचं ते अपार्टमेंट आत्ताही तसंच शांत आहे, पण आता ती शांतता लेखकाला रिकामी किंवा अंगावर येणारी वाटत नाहीये. ती त्यांना पूर्ण वाटते. आता पहाटे उठून लेखक फक्त खिडकीत बसून ती शांतता ऐकतात, जसं आपण एखाद्या नदीच्या प्रवाहाचा आवाज किंवा वाऱ्याची सळसळ अतिशय लक्ष देऊन ऐकतो. हो, तो दृष्टिकोनच बदलला आहे. आज आपण या अनुभवाची जी चिरफाड केली, त्याचा सारांश सांगायचा तर 10 दिवसांच्या सलग मौनापासून ते रोजच्या 30 सेकंदांच्या शांततेपर्यंतचा हा प्रवास आपल्याला एकच अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. कोणती? शांतता आणि स्वतःची ओळख मिळवण्यासाठी आपल्याला सर्वस्व सोडून हिमालयात जाण्याची गरज नाहीये, फक्त एका जागी थांबायला शिकण्याची गरज आहे. अगदी योग्य. ही शांतता अत्यंत अथांग संयमाने आपली वाट पाहत आहे. आपण फक्त बाह्य जगाचा आवाज कमी करून तिच्याकडे परत जायचे आहे. या चर्चेचा शेवट करताना मला एक वाक्य इथे जसेच्या तसे सांगावेसे वाटते, जे खूप प्रभावशाली आणि विचार करायला लावणारे आहे. शांतता कधीच गैरहजर नव्हती. फक्त माझाच आवाज इतका मोठा होता की हेच माझं घर आहे हे मला जाणवलंच नाही. खूपच सुंदर वाक्य आहे. जाता जाता एक विचार नक्की करा. आज जेव्हा आपण आपला फोन बाजूला ठेवू आणि आजूबाजूला पूर्ण शांतता असेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. ती शांतता आपल्याला अस्वस्थ करत आहे की ती आपल्याला आपल्या खऱ्या अस्तित्वाची आठवण करून देत आहे? कदाचित आपण नवनवीन माहितीच्या आणि आवाजाच्या नव्हे, तर त्या अस्वस्थ करणाऱ्या शांततेच्याच खऱ्या शोधात आहोत. विचार करा. आपण पुन्हा भेटूच एका नवीन विषयासह.